या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग कॉलेजला प्लेसमेंट कसे होतात। यामध्ये मेनली आपण 4 टॉपिकवरती डिस्कशन करणार आहे। पहिला आहे की प्लेसमेंट म्हणजे काय, प्लेसमेंट केव्हा सुरू होतात, त्याचा क्रायटेरिया काय असतो प्लेसमेंटचा, आणि जॉब इंटरव्ह्यूचं स्ट्रक्चर काय। प्लेसमेंट म्हणजे काय, सिंपली सांगायचं तर प्लेसमेंट म्हणजे जॉब मिळणं। आणि तुम्हाला जॉब मिळालं हे कसं कन्फर्म होतं, तर तुम्हाला कंपनी ऑफर लेटर देते, ज्या ऑफर लेटरमध्ये काही डिटेल्स मेन्शन असतात, जसं तुमचं पॅकेज किती आहे, त्यानंतर कंपनीचे डिटेल्स मेन्शन असतात की कंपनीचं नाव काय, कंपनीचं लोकेशन काय, त्यानंतर क्लॉजेस मेन्शन असतात, त्यानंतर तुम्हाला काय काय फॅसिलिटी ही कंपनी देणार आहे, हे सगळं त्या ऑफर लेटर म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन असतं। तर तुम्हाला जॉब ऑफर लेटर कंपनीने दिलं म्हणजे तुमचं प्लेसमेंट झालंय असं तुम्ही म्हणू शकता। आता प्लेसमेंटमध्ये काय होतं की तुम्हाला पॅकेज मिळतं, कारण आय टीमध्ये जे युजली प्लेसमेंट होतात ना, तर ते LPM मध्ये बघितले जातात। LPM म्हणजे लॅक्स पर एनम, म्हणजे तुम्हाला किती लाख रुपये पगार हा वर्षाला मिळणार आहे। आता युजली सध्या मार्केटमध्ये जे चालू आहे तर ते 4 LPAचं पॅकेज हे फ्रेशरला दिलं जातं जर तुमचं कॅम्पसमध्ये प्लेसमेंट होत असेल तर। MNC कंपनी तुम्हाला युजली मिनिमम बेसिक 4चं पॅकेज तुम्हाला ऑफर करते, आणि प्रत्येक सॅलरी जी आहे ही LPA मध्ये सांगितली जाते। प्रत्येक जर तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंगच्या मुलाला जो IT मध्ये जॉब करतोय त्याला जर विचारलं तर तो त्याचं पॅकेजेस सांगेल की त्याला किती LPA सॅलरी आहे। आता प्लेसमेंटचे टाइप्स कुठले असतात, तर युजली प्लेसमेंट हे 2 टाइपने होतं। फर्स्ट आहे कॅम्पस प्लेसमेंट आणि सेकंड आहे ऑफ कॅम्पस प्लेसमेंट। कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय, जर तुमच्या कॉलेजमध्ये जिथे तुम्ही इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करत आहात तिथे जर तुमचं प्लेसमेंट होत असेल तर त्याला म्हटलं जातं कॅम्पस प्लेसमेंट, किंवा तुमच्या कॉलेजच्या बाकीच्या ब्रँचेस असेल तिथे जाऊन तुम्ही जर इंटरव्ह्यू देत असेल तर त्याला कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात। कॅम्पस म्हणजे ते कॅम्पसमध्ये तुमचं प्लेसमेंट होत आहे त्यामुळे ते कॅम्पस प्लेसमेंट आपण असं म्हणतो। किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजच्या ज्या बाकीच्या ब्रँचेस आहेत तिथे जाऊन तुम्हाला जर प्लेसमेंटसाठी जर बसण्याची चान्स मिळाला तर त्याला कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात। आणि कॅम्पस प्लेसमेंटचा बेनिफिट असा आहे की कॉलेज तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी देतं, कॉलेज तुम्ही कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करतं, कंपनीला त्यांच्या कॉलेजमध्ये आणतं, त्यानंतर तुम्ही त्या प्लेसमेंटला बसू शकतात। तर हे झालं सगळं कॅम्पस प्लेसमेंट। आता ऑफ कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःहून कंपनी शोधता, तुम्ही स्वतःहून जॉब रिक्वायरमेंट शोधता आणि तुम्ही त्याला अप्लाय करता जॉबसाठी। ठीक आहे, आता ही स्वतःहून करण्याची जी प्रोसेस असते तर त्याला ऑफ कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात। आता तुम्ही फायनल इयरपासनं ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंट तुमची चालू होईल तर तुम्ही दोन्ही याच्यामध्ये प्लेसमेंटसाठी अप्लाय करू शकता। तुम्ही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पण जॉब सर्च करू शकता किंवा ऑफ कॅम्पसमध्ये पण जॉब सर्च करू शकता। नेक्स्ट आहे की प्लेसमेंट हे केव्हा सुरू होतात, तर सगळ्यांना माहिती इंजिनिअरिंग 4 वर्षाचं आहे आणि प्रत्येक एका वर्ष हे जे आहे हे 2 टर्म्समध्ये डिवाइड होतं, सेमिस्टर 1 सेमिस्टर 2। ठीक आहे, आणि प्रत्येक सेमिस्टर असे 1 to 8 पर्यंत सेमिस्टर काउंट होतात। तर ज्यावेळी आपलं 4th इयरचं फर्स्ट सेमिस्टर कंप्लीट झालेलं असतं, आपण एक्झाम वगैरे दिले असतात, तर त्या टायमिंगपासून कंपन्या ह्या कॉलेजला व्हिजिट करायला सुरू करतात। तर युजली तो पिरियड जो असतो डिसेंबरचा, नोव्हेंबर डिसेंबर, त्यावेळी कंपन्या कॉलेजला व्हिजिट करतात। आणि युजली कंपन्या व्हिजिट करण्याच्या ज्या डेट्स असतात तर ते सॅटर्डे किंवा संडे हे डेज प्रेफर केले जातात। का, कारण IT कंपनीला त्यावेळी सुट्टी असते आणि सगळे जी राऊंडची प्रोसेस आहे ती सॅटर्डे आणि संडे मध्ये ते कम्प्लीट करू शकतात। आणि यावेळी डिसेंबर पासून जे प्लेसमेंट चालू होतात तर तुमचं कॉलेज संपेपर्यंत कॉलेज तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतं की कॉलेजच कंपन्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये घेऊन येतं आणि तुम्ही त्या कंपन्यांसाठी बसू शकतात। बऱ्याच कॉलेजचं असं पण क्रायटेरिया त्यांनी ठेवलं आहे की तुमचं एखाद्या कंपनीमध्ये जर प्लेसमेंट झालं तर तुम्ही मल्टिपल कंपनीसाठी प्लेसमेंटसाठी बसू शकत नाही। एक तुम्हाला जे पॅकेज मिळालं आहे तेच तुम्हाला होल्ड करून ठेवावं लागतं, जेणेकरून कॉलेजचं प्लेसमेंटचा जो पर्सेंट आहे तो वाढेल। हे सगळ्या कॉलेजला एलिजिबल नाही आहे, फक्त काही कॉलेजमध्येच असा क्रायटेरिया आहे। आता प्लेसमेंट क्रायटेरिया काय आहे, तर हे डिपेंड करतं की कुठली कंपनी तुमच्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करते किंवा कुठली कंपनीसाठी तुम्ही अप्लाय करता। तर प्रत्येक डिपेंड्स ऑन कंपनी त्याचा क्रायटेरिया पण चेंज होतो। जसं युजली 60% ह्या कंपन्या क्रायटेरिया ठेवतात, 60% हे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे, आणि यामध्ये नो करंट बॅकलॉग्स। नो करंट बॅकलॉग्स म्हणजे काय, यांचं तुमचा एखादा पेपर राहिलेला आहे तो तुम्हाला क्लिअर करायचा आहे, तर तो तशी तुमची केस नको, तुमची मागचे सगळे सब्जेक्ट्स ना तुमचे सगळे क्लिअर झालेले पाहिजे। आणि मागच्या सेमिस्टरपर्यंत तुमचं प्रत्येक सेमिस्टरला 60% पाहिजे, किंवा ॲटलिस्ट मागच्या वर्षापर्यंत मला 60% हे मिळालेले पाहिजे।
तर हा क्रायटेरिया कंपन्या ठेवतात. आता हा क्रायटेरिया का ठेवतात? कारण ज्यावेळी कंपन्या कॉलेजला व्हिजिट करतात तर सगळ्या मुलांचे इंटरव्ह्यूज ते घेऊ शकत नाही. का? कारण तेवढा टाइम नसतो. तर कॅन्डिडेट्स फिल्टर करण्यासाठी हा क्रायटेरिया ठेवला जातो. तर ज्यावेळी हा 60% क्रायटेरिया ठेवला जातो, जसं एखादी कंपनी एका कॉलेजला व्हिजिट केलंय कंपनीने, तर तिथे जवळपास 400 मुलं आहेत, 360 मुलं आहेत किंवा 420 मुलं आहेत. ठीक आहे, हे सगळेचे सगळे कंपन्यांना बसतील, पण 360 मुलांचे इंटरव्ह्यू हे एका दिवसामध्ये होणार नाही. यामध्ये चांगले मुलं शोधायची कशी, तर त्यासाठी क्रायटेरिया ठेवला जातो पर्सेंटेजचा. आणि हा पर्सेंटेजचा क्रायटेरिया ठेवला, जसं 60% हा पर्सेंटेजचा क्रायटेरिया ठेवला, ऑलरेडी 50% मुलं यातनं बाहेर पडतात किंवा 40% मुलं यातनं बाहेर पडतात. मग राहिली किती? 60% मुलं. तर हेच मुलं जॉब इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधनं जातात. आणि त्याच्यानंतर मग कंपन्या राऊंड्स वगैरे घेतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, आणि त्यानंतर मुलांचं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होतं आणि त्यांना जॉब ऑफर दिली जाते. जॉब इंटरव्ह्यूचं स्ट्रक्चर काय असतं, तर कंपन्या काय करतात, वेगवेगळे राऊंड घेतात. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड, फिफ्थ राऊंड, सिक्स्थ राऊंड. हे डिपेंड करतं कंपनीवरती की त्यांना किती राऊंड घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यांचं पॅनल, इंटरव्ह्यू पॅनल जे आहे किती पर्सन्स आहे. इंटरव्ह्यू पॅनल म्हणजे किती नंबर ऑफ पीपल इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत. युजली 10चं पॅनल, 20चं पॅनल हे असं कॉलेजला व्हिजिट करतं आणि त्यामध्ये वेगवेगळे पर्सन्स असतात. जसं टेक्निकल टीम असते, त्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी दुसरे लोक असतात, त्यानंतर HR चे इंटरव्ह्यू घेण्यासाठी वेगळी टीम असते. आम्ही ज्या कंपन्या बघितल्या तर ते युजली 4 राऊंड्स घेतात. तर फर्स्ट राऊंड हे ॲप्टिट्यूड टेस्ट होते, त्यानंतर ग्रुप डिस्कशन होतं किंवा तुमची एक्झाम होते. तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल, त्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. हा फर्स्ट राऊंडमध्ये पण ते क्रायटेरिया ठेवतात की मिनिमम त्यामध्ये 50% पाहिजे, 60% पाहिजे. ते मिळाल्यानंतर जे मुलं त्यामध्ये तो क्रायटेरिया जो आहे त्याच्यावरती त्यांना मार्क्स मिळतात, ते सेकंड राऊंडसाठी एलिजिबल होतात. तर सेकंड राऊंड हे जनरली टेक्निकल राऊंड असतो. आयदर हा कोडिंग राऊंड असू शकतो, तुम्हाला कोड लिहायचा असू शकतो, किंवा ते फेस टू फेस डिस्कशन पण असू शकतं. त्यानंतर थर्ड राऊंड पण हा पण टेक्निकल राऊंड असतो. तर हे काही कंपन्या घेतात 2 टेक्निकल राऊंड किंवा काही कंपन्या 3-4 पण टेक्निकल राऊंड घेतात. तर हा टेक्निकल राऊंड पण फेस टू फेस असू शकतो किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवरती बसून तुम्हाला प्रोग्रामिंग करावं लागतं, किंवा तुम्हाला हार्ड कॉपी दिलेली असते आणि त्यामध्ये परत टेक्निकल क्वेश्चन्स दिलेले असतात, ते सॉल्व्ह करायचे असतात. आणि त्यानंतर जो राऊंड होतो हा असतो HR राऊंड. ठीक आहे, तर HR राऊंडमध्ये हे जनरली तुमचं पर्सनल डिस्कशन, त्यानंतर तुमचं बिहेवियरल गोष्टी ह्या सगळ्या बघितल्या जातात आणि सॅलरीचं जे डिस्कशन आहे ते सगळं HR राऊंडमध्ये होतं. तर या सगळ्या राऊंडमधनं स्टुडंट्स गेल्यानंतरून त्याला जॉब ऑफर मिळते. ही सगळी प्रोसेस आहे कॉलेजमध्ये प्लेसमेंट होण्यासाठी. तुम्ही कॉलेजमध्येच नाही, तुम्ही बाहेर जरी गेलात या प्रोसेसमधनंच तुम्हाला जावं लागतं. तर या प्रोसेसची तयारी कशी करायची, त्यानंतर आपल्याला आपल्या साईडनं आतापासून आपण काय प्रिपरेशन करू शकतो, याबद्दल तुम्हाला कम्प्लीट गायडन्स पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आणि मी जेवढे पण चॅनलवरती व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला माझ्याकडनं जर पर्सनल कन्सल्टेशन हवं असेल, इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, आणि तुम्हाला प्लेसमेंटसाठी पण जर कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही माझे सेपरेट प्रोग्राम्स आहेत त्यासाठी एनरोल करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला प्लेसमेंटसाठी रेडी करण्याचं जे ट्रेनिंग असतं ते मी कंडक्ट करतो. आणि त्याबद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा, माझ्या टीमकडनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल.